एक्सप्लोरेशन अँड मायनिंग. जर तुम्ही इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी ऐकलं असेल तर तुम्हाला कळलं असं बाबा, जे मायनिंग राईट्स आहे बाबा, सी मध्ये जे सापडतात, अंडर सी जे मिनरल्स वगैरे आहेत, जे रिसोर्सेस एक्सप्लोर करण्यासाठी कोण परमिशन देतं? ISA. तुम्ही हा जरी ऑप्शन एलिमिनेट केला असता तरी तुम्हाला उत्तर मिळालं असतं. इट इज नॉट ग्लोबल ओशन कमिशन, इट इज ISA, इट इज इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी बेस्ड इन किंगस्टन, जमायका. हे आता तुमचं मेन्स मध्ये किंवा आपल्या प्रिलिम मध्ये एवढ्या वेळेस वाचलं जातं की तुमच्या असं फिंगर टिप्स येऊन जातं. अशा गोष्टी जर एलिमिनेट केला का 2 आणि 3 लगेच आन्सर मिळून जातं. लिस्ट वॉटर एफिशियंट क्रॉप, खूप लोकांनी लिस्ट शब्दच वाचला नाही. कळतंय तुम्हाला? अमॉंग विच ऑफ द फॉलोइंग वन इज लिस्ट वॉटर एफिशियंट क्रॉप? सगळ्यांना माहिती ऊसाला सगळ्यात जास्त पाऊस लागतो, काय सांगायची गरज नाही. सूर्यफूल आपल्याकडे पिकतं, मिलेट आपल्याकडे पिकतात, रेड ग्राम आपल्याकडे, हरभरा, बाजरी, सूर्यफूल त्याच्या, आणि चौथं ऊस. काय सांगायची गरज? काय होतं UPSC सारखं काय अवघड होतं असं? आपण प्रश्न कधी कधी नीट वाचत नाही. 1-2 प्रॉब्लेम हे पण चुकवले, हे पण मला सांगायचं होतं त्याच्यातनं. क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर हा परत रिपीट झालेला क्वेश्चन आहे. परत टाइप ऑफ फॉरेस्ट. आता तुम्ही जर GC लिऑंग मध्ये 12 टाईपचे वाचले तुम्ही, ते शेवटचे जगामध्ये 12 क्लायमेटिक झोन आहेत. त्या 12 क्लायमेटिक झोन मधले पहिलाच झोन होता कोणता? ट्रॉपिकल, इक्वेटोरियल, नंतर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. झालं, त्यातला प्रश्न होता. S2 सगळ्यांना आला असेल, कारण तुम्ही बघा कोविडच्या काळामध्ये बघा S2 खूप न्यूज मध्ये होता. S2 आता शेअर करू शकतो सर मी? हो सर, केलंय, होस्ट केलंय तुम्हाला. केलंय ना? शोधायची कुठे फाईल माझी टेलिग्राम वाली? तर एकच मिनिट, मी पेपर शोधतोय. आणि ज्यांनी की चेक केल्या, कोणत्या की न तुम्ही चेक केलं हे पण खूप महत्वाचं आहे. सर झालं शेअर? हे नाही ना? नाही अजून. याला सेव्ह करावं लागेल आय थिंक. बघतो आता सेव्ह करून. काय झालं हे तुमच्या हे याच्यामुळे मला कळून नाही राहिलं, हे वेगळं जरा. जर इंडिव्हिज्युअल करतो ना त्याच्या वेळेस ते वेगळं असतं. कुठे माझं झूम तर कुठे? हा दिसतोय आता, दिसेल. हो, आला सर. दिसलं? हो हो. येस ना? त्याच्यात कलर पण बदलायला येतो ना आपल्याला. नवीनच प्रॉब्लेम आहे. आता बघा पहिल्या हा पेजवरचा आपण प्रश्न बघूया. येतोय ना सगळ्यांना? कळतंय ना? हो सर. खूप लोकांना हेच माहित नव्हतं. कलर कडून चेंज करायचं यार. पिवळा दिसतोय कलर तुम्हाला? आपण पहिला एक स्ट्रॅटेजी, माझी स्ट्रॅटेजी कोणते प्रश्न स्किप करायचे. हा स्किप केला असता कोणता? क्वेश्चन नंबर 5. याच्यामध्ये तुम्हाला हा माहित नसेल थोडासा. ट्रायबल लँग्वेज. काय झालं? दिसतंय.
क्रिकेट जे बघतात त्यांना एवढं तर कळत असेल, हा थोडा कॉमन सेन्सिकल क्वेश्चन होता, हा जमण्यासारखा होता. बाकी इथं माहीतच नसलं तर काय, हा स्किप करू शकता तुम्ही, हा स्किप करू शकतात. असा अननोन आहे, हा पण स्किप केला तरी चालतो बघा. तरी तुम्ही पास कसे होता मला हे सांगायचं. सर तुम्ही शेअर केलाय का हा पेपर? हॅलो, येतोय का आवाज? हॅलो, हा येतोय सर. येस सर. येस काय सर. शेअर मुळे काहीतरी इश्यू होतोय. त्याच्यापेक्षा जाऊ दे, तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारा. मी तुम्हाला 2-3 ट्रिक सांगतो आपल्या काय चुकलं यावर्षी खूप लोकांचं. एक तर अननोन प्रश्न खूप अटेम्प्ट केले तुम्ही, अननोन प्रश्न खूप अटेम्प्ट केलेत. आणि दुसरी गोष्ट काय, 2-3 स्पोर्टचे प्रश्न बघितल्यामुळे तुम्ही घाबरून गेलेत का काय होईल बाबा. तुम्ही विचार करा, याचा कट ऑफ 90च्या वर जाणार नाहीये, राईट? येस सर. हा. त्यानंतर दुसरी गोष्ट हे एक होतं, सीसॅट खूप लोकांची कमी प्रॅक्टिस आहे. सीसॅटचा कोणाला प्रॉब्लेम आला? सीसॅटचं कारण काय करतो आपण, प्रॅक्टिस करत नाही. सर इझी होतो ऍज काय काय? कम्पेअर टू सीसॅट हा, मध्ये लास्ट इयर पेक्षा स्वस्त नाही, सोपं होतं ते. होतं. म्हणजे सीसॅट मध्ये 106 येतोय स्कोर आणि GS1 ला 80 येतोय, 79.66. मग तुझं जन्मतः सीसॅट चांगले, काय लोकांना सीसॅट एवढे मार्कच नाही. हो सर, ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मुळे पण म्हणजे फरक पडतो थोडा. येस येस. आता एक असा सिंपल प्रश्न होता बघ, विच ऑफ द अबव कॅन बी कल्चर्ड इन आर्टिफिशियल किंवा सिंथेटिक मीडियम. किती लोकांना व्हायरस माहित होता? कोरोना व्हायरसमुळे आपण डेली व्हायरस वाचलाय. त्याच्यावरच होतं सर, ते कोरोना व्हायरसच होतं त्याचं आन्सर. डी ऑप्शन होतं, आय थिंक सो. जीएस नाही, मधलं व्हायरस कॅन नॉट बी कल्चर्ड इन सिंथेटिक मीडियम ना, कारण व्हायरसला स्वतःचा जीव काहीच नाहीये. व्हायरस जेव्हा माणसाच्या बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा तो जिवंत होतो. येस सर, येस. त्याच्यामध्ये म्हणजे बेसिक कन्सेप्ट जरी माहित असला तरी 1 to आन्सर होतो त्याचा. आणि ऍडिनो व्हायरस आणि रेट्रो व्हायरस कधी वाचले तुम्ही? लक्षात घ्या, ज्यांनी ऍडिनो आणि रेट्रो व्हायरस नाही, वॅक्सिनचे टाईप होते बघा आता. हो, व्हॅक्सिन तोच एक क्वेश्चन होता. कोवॅक्सिन, कोविशिल्ड, परत फॉरेनच्या वेगळ्या आहेत फायझर वाले mRNA बेस वॅक्सिन ना. त्याच्यामध्ये हा एकदम बेसिक, त्यांनी विजनचं बुकलेट बी वाचलं होतं ना, त्याला हे दोन्ही प्रश्न येण्यासारखे होते. बाकी पर्माकल्चर टर्म ACE2 असा एक क्वेश्चन होता, तो रिलेटेड टू मॉडिफाईड प्लांट्स होता. एक क्वेश्चन होता. नाही, S2 इज नॉट रिलेटेड टू, इट्स रिलेटेड टू व्हायरल डिसीजेस ना. हा, तेच स्प्रेड ऑफ व्हायरल डिसीजेस होतं त्याचं. येस, ते काय असतं, एक आपला एक स्टॉर्म येतो बघा, जेव्हा माणसाचं लिव्हर फुल होतं ना, त्यावेळेस एक रेस रिसेप्टर आहे आपला, म्हणजे बॉडीमध्ये ना एक एस रिसेप्टर, त्याच्यातून कोरोना व्हायरस एंट्री करतो. त्याच्यामुळे ते न्यूज मध्ये लक्षात घ्या, ज्यांनी करंट बेसिक जरी केलंय तरी त्यांना जमलं असणार आहे. आणि सर वन काही क्वेश्चन्स खूप इझी होते, लाईक वॉटर कॅन डिझॉल्व मोर सबस्टन्सेस देन एनी अदर लिक्विड, तर ते डायपोलर इन नेचर असतं म्हणून. असे काही क्वेश्चन्स खूप इझी होते. एक्झॅक्टली, पेपर असा होता की काही खूप इझी, काही खूप टफ. पण याच्यात आणि हेच करायचं होतं, तुम्हाला 75-80 जरी अटेम्प्ट केले असते आणि चांगले जरी केले असते तरी तुम्ही पास होतात, म्हणजे चांगल्या मार्क. कोणत्या कंपोनेंटने आपण प्लास्टिक मध्ये मॅन्युफॅक्चर्ड केलं जातं, तर त्याचं पॉलिकार्बोनेट, असे काही क्वेश्चन्स होते जे की खूप इझी होते. म्हणजे अरे हे तुला इझी वाटलं, काय लोकांना ते सायन्सचा बॅकग्राऊंड असलं ते जमणार नाही. इझी कोणते प्रश्न म्हणतो मी आता, हे बोलगार्ड झालं, हे व्हायरस वाले झाले, हे इझी म्हणजे सगळ्यांनी वाचतात. बोलगार्ड सगळ्यांना माहिती आहे, बीटी कॉटन मध्ये वापरलेली टेक्नॉलॉजी, विषय मिटला, कळून जातं ना लगेच आपल्याला. अजून एक क्वेश्चन होता, त्यांनी असं विचारलं होतं सर की त्याच्यात आर्ट अँड कल्चर आणि जिओग्राफी मिक्स होतं, म्हणजे लाईक अजिंठा केव्ज वाघोरा रिव्हर वरती आहे. हा अजून बरोबर.
त्याच्यामध्ये मिक्स होतं, लाईक डायरेक्टली नाही विचारलं त्यांनी. जिओग्राफी आणि आर्ट अँड कल्चरचं मिक्सअप होतं ते असं. ते काय एवढं टफ पण नव्हतं, इझी होतं ते. हा, नव्हतं tough ते तसं तेवढं टफ आता नव्हतं. बघा, द ब्लॅक कॉटन सॉइल ऑफ इंडिया हॅज बीन फॉर्म ड्यू टू व्हॉट? ते फिजरमुळे होतं, फिजर. इट्स व्होल्कॅनिक ना, आपण म्हणतो ना बेसाल्ट प्लॅटो, व्होल्कॅनिक प्लॅटो. विषय इतके बेसिक क्वेश्चन असताना पण आपण कसं काय नापास होतो, हे मला खरंच मोठा प्रश्न आहे. फिजर व्हॉल्कॅनिक रॉक मुळे होतं ते. Yes. आणि एक क्वेश्चन होता, कोणती रिव्हर डायरेक्टली याला मिळते, सिंधू नदीला मिळते? झेलम. सतलज ना, सतलज का झेलम आहे? मी झेलम त्याचा आन्सर चेनाब रिव्हर आहे त्याचा आन्सर की नुसार तर ते सांगतायत. आन्सर मी की आता कोणी काढले त्याच्यावर पण डिपेंड आहे. लेट्स सी. हम्म. मला सांगायचं काय, 100 पैकी ना 20 प्रश्न खरंच टफ होते. ते 20 प्रश्न स्किप करून तुम्ही 80 जरी 85% अॅक्युरेसीने जरी सोडवले असते तरी तुम्हाला 100 105 स्कोर येण्यासारखा पेपर होता. सगळाच पेपर सोपा असं मी म्हणत नाही, पण काही प्रश्न नक्कीच सोपे होते. म्हणजे पॉलिटीचे झाले, आता कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट परत लिमिटेड गव्हर्नमेंट आहे, याच्या आधी पण येऊन गेला तेव्हा परत आलाय. परत कॉन्स्टिट्युशनल स्टेटस काय होतं 26 जानेवारी ते सगळ्यांना माहिती. राईट टू प्रॉपर्टी माहिती. म्हणजे किती सोपे सोपे प्रश्न असताना पण परत सिम्बायोटिक रिलेशनशिप वाला याच्या आधी पण येऊन गेलेला आहे. सर, आणि ते परगाना, सुपा आणि सरकार त्याचं फक्त लावायचं होतं असेंडिंग ऑर्डर मध्ये. ते पण इझी क्वेश्चन होता तो. लक्षात घ्या मुलांना, याच्यात काय इझी हा पर्सन टू पर्सन व्हॅरी होतो. हा, जे तेच. कळतंय तुम्हाला, प्रत्येक माणसाचं वेगळं आहे अंडरस्टँडिंग आणि रिडिंग, त्याच्यामुळे ते इझी त्याचं नाही म्हणत. बघ, देर आर सर्टन क्वेश्चन. 3 टाईपचे प्रश्न असतात प्रिलिम मध्ये. एक म्हणजे सगळ्यांना आलेच पाहिजे, दुसरी जिथे रिस्क घेतली पाहिजे, आणि तिसरी स्किप केले पाहिजे. हे 3 कॅटेगरी मध्ये तुम्ही याच्या पुढचा पेपर जेव्हा द्याल त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी करायचे. सोडलेच पाहिजे 10-12 क्वेश्चन जे खूप टफ असतात. 10-15 क्वेश्चन असं रिस्क घेतलीच पाहिजे, आणि काही 40-50 क्वेश्चन जे आपल्याला आलेच पाहिजे. हे 3 जर तुम्हाला प्रॉपरली जमलं अकॉर्डिंग टू युअर प्रिपरेशन अँड अकॉर्डिंग टू युअर इंटेलिजन्स किंवा ग्रास्पिंग पॉवर, तर नक्कीच प्रिलिम फार सोपी एक्झाम आहे. आणि मी काय म्हणतो, ठीक आहे ना, पेपर टफ आला आपल्याला नाही आला म्हणजे सगळ्यांनाच येत नाही ना, ही सिंपल गोष्ट आहे. आपला असा 8 तास का असतो, सगळं आपल्याला आलंच पाहिजे. आणि काय गरज, युपीएससी कुठं म्हणते तुम्हाला सगळंच आलं पाहिजे? एक क्वेश्चन होता सर, सॉंग्स फ्रॉम प्रिझन. ते थोडं हार्ड वाटलं, म्हणजे लाईक मी ते इट्स कधी. हार्ड. आता ज्यांना गांधीजींबद्दल एवढं माहित नाही ते कसे करणार? तेच. इट इज ऑल अबाउट एक्सटेन्सिव्ह रिडिंग, असं नाहीये काही. सेक्रेटरी ऑफ हिंदू फिमेल स्कूल पण कधी वाचलं नव्हतं, बैतून फिमेल स्कूल, तर त्याचं ईश्वरचंद्र विद्यासागर होतं आन्सर. का बरं नाही वाचलं? स्पेक्ट्रम मध्ये दिलेलं आहे ते. हो, ते म्हणजे सुटलं असेल किंवा वाचलंही असेल पण आठवलं नाही. मी काय म्हटलो, देर आर सर्टन क्वेश्चन्स वेर यू कॅनॉट अफोर्ड टू बी रॉंग. 3 कॅटेगरीज ऑफ क्वेश्चन तुम्ही स्वतः बघा, ज्यांनी पेपर दिला किंवा ज्यांनी दिला नाही. 3 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजे. एक तर आलेच पाहिजे, दुसरे रिस्क घेतलीच पाहिजे, आणि तिसरे सोडलेच पाहिजे. सर, ते एलिमिनेट करताना देवेंद्रनाथ टागोर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर मध्ये कन्फ्युजन झालं थोडंसं एलिमिनेट करताना. देवेंद्रनाथ टागोर कोणत्या एज्युकेशन मध्ये इन्व्हॉल्ड आहे? हा, थोडं आता डिपेंड आहे, तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार पण आहे ते. लक्षात घ्या कोणते. आता बघा, एक प्रश्न होता, न्यूयॉर्क डिक्लेरेशन ऑन फॉरेस्ट लिगली बाइंडिंग असणं म्हणजे खूप इंटरनॅशनल कळतं तुम्हाला, इंटरनॅशनल रेकॉग्निशन असतं त्याला, सगळ्या कंट्रीला ते फॉलो करत असतं. त्याच्यामुळे काय, लिगली बाइंडिंग ऑप्शन कधीच नसू शकतं. 3 जरी काढला तरी तुमचा आन्सर बऱ्यापैकी सोपं होतं त्याचा आन्सर. You're mute. Sir, you are not audible. फायनान्सिंग, राईट, कन्सेप्ट होती बेसिक. इकॉनॉमिक्स तर मला फार सोपं आणि बेसिक कन्सेप्च्युअल वाटलं. जेव्हा असा प्रश्न येतो, इंडियन गव्हर्नमेंट बॉन्ड यील्ड्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय, अशा वेळेस खूप लार्जर गोष्ट घ्यायची असते, कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटरप्रिटेशन करायचं होतं प्रश्नाचं. परत हा एक सोपा होता, अदर थिंग्स रिमेनिंग अनचेंज, मार्केट डिमांड फॉर गुड माइट इन्क्रीज इफ. एक तर त्याला काहीतरी पर्याय मिळाला पाहिजे किंवा त्याची किंमत कमी झाली म्हणून खूप लोक डिमांड वाढते. कोणती गोष्ट महाग कधी होते किंवा त्याचा डिमांड कधी वाढतो?
एकतर खूप मागणी त्याला, का एकतर त्याला पर्याय काहीतरी भेटू शकतोय किंवा त्या पर्यायी गोष्ट त्याची खूप किंमत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची किंमत कमी झाली. म्हणजे तुम्ही कॉमन सेन्स लावा ना. इकॉनॉमिक्स हे कुठं अपेक्षित करताय तुमच्याकडून पीएचडी लेवलचं. इकॉनॉमिक्स हे खूप बेसिक लेवलचं डे टू डे लाईफ मधलं आपण कॉमन सेन्स म्हणतो तो एक्सपेक्ट होता त्यांना. लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट पण तुम्ही वाचला असणार आहे ज्यांनी पुस्तक वाचलंय बेसिक लाईक श्रीराम आयस. लक्षात घ्या तुम्हाला यावर्षी तुम्हाला हे प्रश्न डिस्कस करणे याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे, व्हॉट कॅन बी द लॉंग टर्म स्ट्रॅटेजी टू क्लिअर द प्रिलिम्स, ही खूप गरजेची. अदरवाईज काय या वर्षीचा पेपर आपल्याला आता असं वाटेल पुढच्या वर्षीचा पेपर पूर्णतः वेगळा असेल. तर पेपर कसा असो आपल्याला एक हत्यार असं पाहिजे की ज्याच्यामुळे आपली प्रिलिम निघालीच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. तर तुम्हाला काय वाटतं ज्यांनी अभ्यास केला दिला या वर्षी प्रिलिम त्यांचं काय चुकलं, त्यांना काय वाटतं तुम्हाला? किती जणांची प्रिलिम होती याच्यात आपल्या ग्रुपमध्ये आताच्या? कोणाची प्रिलिम होती सांगा जरा, म्हणजे मार्कांवर आपला अंदाज येईल. काय चुकलं आणि ज्यांची होत नाही त्यांचं काय चुकलं? प्रश्नांचं तुम्हाला अनालिसिस पूर्ण सगळ्या क्लासेसनी करून दिलं, त्याच्यापेक्षा आपल्याला काय शिकायचंय तर पुढे ह्या चुका करायच्या नाहीत आणि एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची की कसा आहे प्रिलिमचा पेपर आहे इरेस्पेक्टिव्ह इझी टफ, तो तुम्हाला जमला पाहिजे. विचारा डाऊट तुमचे. कोणीतरी म्हणतो तर बिगिनर साठी काहीतरी. हा सर, बिगिनर साठी काय करायचं, मीन्स प्रॉपर गायडन्स भेटलं तरच आपण पुढे जाऊ शकतो असं वाटतं मला. त्यामुळे त्याला तुला काय गायडन्स द्या. भेटला आतापर्यंत? तुला काय गायडन्स भेटला आता काय करायचं, म्हणजे काय मला लेवल आहे फक्त तुझं प्रिपरेशनची? एनसीईआरटी रीड करा असं सांगतात. हा मग एनसीईआरटी रीड करायचं सांगतात, म्हणजे बेसिक फाउंडेशन तुझं एनसीईआरटीतच बिल्ड होणार आहे. पण सर त्याचे म्हणतात की नोट्स लगेच काढायच्या, काही म्हणतात की 2-3 रीडिंग कोण करून कोण नोट्स म्हणतात काढायच्या. असं? नेमकी notes म्हणणारे कधी कोण आहे? काढायची? असे खूप लोक म्हणतात. ते कोण म्हणतात असं तुला? सर जे युपीएससीचं प्रिपरेशन करताय ते सांगतात. प्रिपरेशन करणारे म्हणतात का जे पास झाले ते म्हणतात? नाही, प्रिपरेशन करणारे म्हणताय. हा मग ते सगळे तुम्ही प्रिपेअरच करताय ना. काहीतरी जे लोक पास होतात त्यांना थोडा तरी अंदाज येतो की बाबा काय चुका नाही करायला पाहिजे. आता आम्हाला 4-5 वर्ष लागल्यानंतर आम्हाला अंदाज आला की आपण काय चुका केल्या नसत्या तर आपण लवकर झालो असतो. काय चुका केल्या नाही पाहिजे, ते एनसीईआरटी वाचा, पहिल्या रिडिंग मध्ये नाही दुसऱ्या रिडिंग मध्ये नोट्स काढा, बेसिक, त्या पण खूप बेसिक. त्यानंतर एक एनसीईआरटी वाचून झालं की त्याचा लगेच स्टँडर्ड बुक वाचून काढा. चला पहिल्यांदा जे एकदमच बिगिनर आहे त्यांनी तिन्ही हे सगळे जे एनसीईआरटी सगळे वाचा 5 ते 7 सब्जेक्टचे. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी एक स्टँडर्ड बुक वाचा. हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम, जशी मी तुम्हाला सांगितली ती पुस्तकांची लिस्ट. येस सर. आणि मी माझी पुस्तकांची लिस्ट इंस्टाग्रामवर पण टाकलेली आहेत, प्रिलिम आणि मेन्स. आता अँथ्रोपॉलॉजीची पण मी आज टाकणार आहे. अजून मला एक ब्लॉग सुरू करायचा पण ते जमत नाही सध्या, बघूया, लेट्स सी. आणि सर कोचिंग इज इम्पॉर्टंट और नॉट? It is important only when you are a beginner, mere beginner, once you know that की तुला काहीच येत नाही बाबा, त्या स्टेज मध्ये कोचिंग डू हेल्प. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इकॉनॉमिकली तुम्हाला अफोर्डेबल पाहिजे, कारण क्लासेसच्या फीस खूप वाढत चालल्या डे बाय डे. त्याच्यामुळे ज्याला अफोर्डेबल असेल, घरच्यांना काही त्रास होणार नाही आणि तुम्ही ते पैसे वाया घालणार नाही याची घरच्यांना गॅरंटी देत असेल तर नक्की कोचिंग लावा. पण गरजेची आहे असं म्हणणार नाही मी. भले तुम्हाला 6 महिने एक्स्ट्रा लागतील विदाउट कोचिंग अभ्यास करायला, पण नक्कीच डुएबल एक्झाम क्रॅक होते. आता काय सगळ्याच लोकांकडे पैसे नसतात बाबा, तरी होतात ना बऱ्यापैकी पास. ज्यांच्याकडे नक्कीच पैसे आहे आणि अफोर्ड पण करू शकतात ना, तशा लोकांचं ठीक आहे. पण कोचिंग लावण्यापूर्वी किती कोचिंग लावणार असलं तरी तुम्ही एनसीईआरटी वाचणं मस्ट आहे. एनसीईआरटी आणि एक स्टँडर्ड बुकला काहीच नाहीये. आणि आजपासून प्रत्येक जण तुमच्यात जेवढे आहेत, एक न्यूजपेपर, इंग्लिश असो मराठी असो, वाचण्याची सवय करा. न्यूजपेपर मधून ज्या गोष्टी मिळतात त्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कारण बाकीच्या स्टॅटिक गोष्टी ज्या आहेत त्या नेहमी असणारच आहे.
आणि सर जे आपण जेव्हा एनसीईआरटी रीड करतो तेव्हाच न्यूजपेपर रीड करायचं की एनसीईआरटी रीड करून न्यूजपेपर रीड करायचं? कारण आहे ना सर, न्यूजपेपर रीड करायला खूप वेळ जातो असं होतं सर. ते मग काय तो करायचं, काय एनसीआरटी करायचं? सुरुवात, येस, एनसीआरटी सुरुवात आहे ना, फक्त पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे वाचून घ्या आणि त्यानंतर न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा. त्याचा काय होतं फायदा त्याच्यातनं? जर तुम्ही पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हॅलो सर, आवाज येत नाही. सर यू आर नॉट ऑडिओबल. मीटिंग डिस्कनेक्ट झालेत सर असं वाटतंय. नेट प्रॉब्लेम मुळे मीटिंग लेफ्ट झालेत सर. नेट प्रॉब्लेम मुळे सर मीटिंग मध्ये नाही आलो येत. आलो तर काय झालं, ऑफिसमध्ये लाईट गेली आणि नेमकं त्याच्यामुळे वायफाय सगळंच बंद झालं. जबलपूर आहे, थोडी गरिबी आहे इकडं, काही करू शकत नाही. महाराष्ट्र इतकं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही इकडं अजून. तर जी मुलगी याच्यावर एनसीआरटी वाचताना पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सची वाचा, जेणेकरून तुम्हाला इकॉनॉमिक्स न्यूजपेपर वाचणं सोपं पडेल आणि न्यूजपेपरच्या रोज नोट्स काढायची गरज नाही. त्यातलं जे इम्पॉर्टंट लेख आले, इम्पॉर्टंट एडिटोरियल आले, त्यातला क्रक्स काढून ठेवायचा आणि तो पण तुमच्या सिलेबसला लिंक करा. लक्षात घ्या, युपीएससी फक्त नॉलेज गॅदर करण्यासाठी करायची परीक्षा नाही. युपीएससी तुम्हाला क्रॅक करायची. तर क्रॅक करण्यासाठी तुम्हाला सगळं नॉलेज असणं गरजेचं नाही. नॉलेज प्लस स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. जेवढं काय तुमच्याकडे लिमिटेड नॉलेज आहे, पण ते तुम्हाला वापरता आलं पाहिजे. समजा एक सिंपल गोष्ट आहे, जेंडर इनइक्वालिटी. जेंडर इनइक्वालिटी रिलेटेड 10-5 इंडायसेस रिपोर्ट किंवा इंडायसेस म्हणूया रिपोर्ट डिफरंट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पब्लिश करतात, राईट? त्यातले 3-4 जे तुमच्या लक्षात राहतात बाबा, एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे तुमच्या लक्षात राहणार आहे, एक युएनडीपीच्या लक्षात राहणार. ही इंडेक्स लिहून ठेवा, त्याच्यामध्ये भारताची किती पोझिशन आहे ती लिहून ठेवायची. कोणताही जेंडर रिलेटेड तुम्हाला प्रश्न आला, मग तो ऑप्शनलचा असो, निबंधाचा असो किंवा जीएस मध्ये असेल, तो जस्टिफाय करण्यासाठी तुम्ही तीच फॅक्ट वापरायची. तेजल जैन विचारते की कोणता न्यूजपेपर. तेजल, जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर द हिंदू नक्की वाचा. आणि एक कुठल्याही म्हणजे काय म्हणतात न्यूजपेपरचं अनालिसिस असेल, म्हणजे इंडियन एक्सप्रेस असेल किंवा द हिंदूचं, एक तुम्ही फिजिकली स्वतः वाचा.
आता येतोय आवाज? येतोय सर. हा, थोडा लाईटीमुळे इश्यूज होतोय राव. हा, तर न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू दोन्हीतून कोणताही जो तुम्हाला कळणं महत्वाचं. न्यूजपेपर तुम्ही काय स्टेटस साठी वाचत नाही, तुम्हाला जर कळत नसेल तर तो त्याचा न्यूजपेपर अनालिसिस बघा सोप्या भाषेमध्ये, आणि दुसरा पेपर तुम्ही बघा. पण ऍक्टिव्ह लर्निंग या प्रोसेस मध्ये खूप गरजेचे. तुम्ही जर बघत असाल मार्केटमध्ये खूप रिसोर्सेस आले, म्हणजे मल्टिपल रिसोर्सेस. त्याच्यातनं काय होतं, आपण पॅसिव्ह लर्निंग करायला लागलो, म्हणजे आपण कोणावर तरी डिपेंड आहे, कोणीतरी आपल्या तोंडामध्ये चमचा घेऊन खाणं जेवण घालते ना, असं झालंय. त्याच्यामुळे काय माहिती का, भाकरी चुरून स्वतःच्या हाताने खाण्यात जी मजा आहे ते कोणीतरी तुम्हाला चमच्याने तोंडात भरवण्यात नाही. हे लक्षात घ्या. प्रिपरेशन मध्ये ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. देयर इज अ डिफरन्स बिटवीन पॅसिव्ह लर्निंग आणि ऍक्टिव्ह लर्निंग. ऍक्टिव्ह लर्निंग ऍटलीस्ट न्यूजपेपर चांगला वाचणे, स्वतः रेफरन्स बुक वाचणे, त्याच्यानंतर कोणते एक्झामचे रिलेटेड बुक असतील ते बघा. पण कोर पुस्तकं, फंडामेंटल पुस्तकं तुम्ही स्वतः वाचायचे. अजून काही स्पेसिफिक डाऊट? रिसोर्सेस तुम्हाला सगळ्यांना कळलेत. तुमच्यातलं कोण होपफुल आहे का जो आता ही मेन्स लिहिणार आहे? तो भी जो पिंक वाला कप दो के उसमें पानी गर्म कर देना उसमें. हा, टेस्ट सिरीज मध्ये किती प्रश्न सोडवायचे, किती टेस्ट सिरीज सोडवायची? समजा हा, टेस्ट सिरीज किती सॉल्व्ह करायचे खूप महत्वाचा प्रश्न आहे. याच्यात लक्षात घ्या, 10-15 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह केलेले सफिशियंट आहेत. लक्षात घ्या, पण जितक्या वेगाने युपीएससी बदलते तितक्या वेगाने कोणत्याही क्लासवाला बदलू शकत नाही. युपीएससी इज अ व्हेरी डायनामिक एक्झाम आणि युपीएससी ला प्रेडिक्ट करणं सोपं नाही. त्याच्यामुळे काय करायचं, टेस्ट फक्त तुमचं स्किल सेट बिल्ड करण्यासाठी सॉल्व्ह करा, मेंटली टफ होण्यासाठी, एक्झामचा एक फील येण्यासाठी, सिली मिस्टेक्स कमी करण्यासाठी, टाइम मॅनेजमेंट साठी टेस्ट सॉल्व्ह करा. त्याच्यामुळे असं काही सॅक्रेड नंबर नाहीये. माझी डिटेल बुकलेस इंस्टाग्रामवर आहे, मी सरांना शेअर करतो. प्रवीण सरांना मी शेअर करतो जेव्हा माझ्याकडे अवेलेबल हो, म्हणजे मी स्क्रीनशॉट काढून सरांकडे शेअर करतो. सर तुम्हाला शेअर करतील, बरोबर सर? हो सर. Yes, Yes, sir. चालेल. याच्यात कोणाचा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शन आहे तुमच्या 26 लोकांपैकी कोणाचा? ठीक आहे. सोशोलॉजी आहे कोणाचा तुमच्यात? साक्षी सुरकर यांचं म्हणणं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचताना काय काळजी घ्यायची? प्रिव्हियस इयर वाचताना काहीच काळजी नाही घ्यायची. प्रिव्हियस इयर क्वेश्चन इतके डिटेल मध्ये अनालिसिस करायचे, त्याचा ऑप्शन कसा बनवतात. कारण माहिती आहे तुम्हाला ऑप्शन कसा बनवतात, त्याच्यात तर तुमचं उत्तर तर असंच असतं, पण ते ऑप्शनचं उत्तर पुढच्या वर्षी क्वेश्चन बनतो. हे तुमच्या अंदाज आला का? म्हणजे या वर्षीचं क्वेश्चन जे उत्तर नसेल पण ते फक्त ऑप्शन मध्ये मेन्शन केलं होतं, नेक्स्ट इयर त्याच्यावर क्वेश्चन पण बनला जातो. म्हणून तुम्ही 2014 ते 20 पर्यंत 21 पर्यंतचे इतके छान पैकी पेपर अनालाइज करायचे रोज. जेव्हा प्रिलिमिनरी रोज असं वेडपिस होऊन ते करणं गरजेचं आहे. म्हणजे हिस्ट्रीमध्ये कशा टाईपचे विचारतात, पॉलिटीमध्ये कसे विचारतात, जॉग्राफीमध्ये कसे विचारतात, याचा एक अंदाज येणं फार गरजेचं आहे आपल्याला. ते तुम्ही कळलं पाहिजे तुम्हाला. सोशोलॉजी वाल्यांनी काय अभ्यास केला आतापर्यंत? PT 365 फॉरेन करंट अफेअर्स इज अ व्हेरी गुड सोर्स, बट इट इज नॉट अ सफिशियंट सोर्स. एक न्यूजपेपर मस्ट आहे, मी तुम्हाला आताच सांगतो. लोक स्पून फेडिंगच्या काळामध्ये ना ऍक्टिव्ह लर्निंग विसरून गेले, आणि ऍक्टिव्ह लर्निंगचा तुम्हाला मेन्सचे आन्सर लिहिण्यात फायदा होतो, स्वतःचे पुढे फील्ड मध्ये पण फायदा होईलच होईल, पण हे फार गरजेचं आहे. अजून काय डाऊट आहे? सोशोवाल्यांना काय डाऊट आहे? कोण आहे सोशोवाले? लक्षात घ्या, मला इंडिव्हिज्युअल क्वेश्चन मध्ये काय जास्त तुम्हाला देण्यासारखं नाही. इंडिव्हिज्युअल क्वेश्चन तर तुम्हाला एन नंबर ऑफ क्लासेसने अनालाइज करून दिले. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही प्रश्नपत्रिकेला कसं कॅटेगराईज करतात आणि प्रिपरेशन मध्ये स्ट्रॅटेजी किती बिल्ड करतात त्याच्यावर खूप महत्वाचं. बाकी दिल्ली पासून गल्लीपर्यंत सगळे लोक सेम पुस्तक वाचतात, काही लोक पास होतात, काही लोक कधीच प्रिलिम पास होत नाही. त्याच्यामागे काहीतरी फरक असेल, राइट? वो पानी वो केटल में डाल देना और मैं ले लेता हूँ फिर.
हाऊ शुड बी द सिक्वेन्स टू स्टडी. सिक्वेन्स काही स्पेसिफिक नाहीये, पण मला वाटतं पॉलिटी इकॉनॉमिक्सला प्रेफरन्स द्या, त्यानंतर हिस्ट्री जिओग्राफी आणि एक्झामच्या वेळेस एन्व्हायरमेंट आणि सायन्स. बस थोडा बस. सर ऑप्शनल सब्जेक्ट केव्हा सिलेक्ट करायचा? ऑप्शनल सब्जेक्ट बघ, जर तुला 5-6 महिन्यानंतर कळलं की युपीएससीत काय बाबा तुला हिस्ट्री आवडतं, जिओग्राफी आवडतं, सोशियोलॉजी आवडतं, तो आवड निर्माण होण्यासाठी 5-6 महिने दे स्वतःला. त्यानंतर मग तुला कशात इंटरेस्ट आहे, त्याची कोचिंग अवेलेबल आहे का, त्याच्या नोट्स अवेलेबल आहे का, हे 2-3 फॅक्टर बघ. आणि त्याचं जर तुला अजून इंटरेस्ट असेल तर एसए मध्ये काय फायदा होईल का, जीएस मध्ये काय फायदा होईल का, हे 2-3 फॅक्टर कन्सिडर करून ऑप्शनल घ्यायचा. नुसतं आवडून उपयोग नाही, पण त्यात तुम्हाला माहिती बाबा त्याचं आवड, हा म्हणजे आवड सगळ्यात महत्वाची ऍक्च्युअली. पण तर तुम्हाला वाटलं यार लय फायदा होणार नाही याचा आपल्याला पुढे, पण ठीक आहे शॉर्ट टर्म मध्ये चांगला आहे, असं नाही झालं पाहिजे. ऑप्शनला असा असावा की तो वाचताना तुम्हाला कधीच बोर नाही झालं पाहिजे. कधी म्हणजे कधीच नाही. ओके सर. सोशलॉजी असेल किंवा कोणत्या ऑप्शनल वाल्याने इग्नू निग्लेक्ट करू नका. इग्नू फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. डिटेल बुकलेटचं कळलं, प्रिव्हियस क्वेश्चनचं कळलं, पीटीचं कळलं, एन्शियंट मिडिवल कसं वाचायचं. एन्शियंट मिडिवल साठी तुम्हाला सांगितलं आर एस शर्मा सतीशचंद्राचे एनसीईआरटी वाचून काढा, खूप गरजेचे आहेत. त्यानंतर नितीन सिंग गाणे सरांचं पुस्तक आर्ट अँड कल्चर साठी. हाऊ मेनी क्वेश्चन आय शुड अटेम्प्ट इन प्रिलिम इफ आय हॅव 70% अॅक्युरेसी. तर 100 प्रश्न अटेम्प्ट करा, 70% तुमची अॅक्युरेसी आहे. 70 बरोबर येतील, 30 चुकतील. येस, पीएसआयआर साठी पण इग्नू चांगला आहे. येस, नितीन सिंगाने इज गुड सोर्स. बुक लिस्टवर माझ्या तुम्हाला इंस्टाग्राम पेजवर पण मिळेल, म्हणजे इंस्टाग्रामवर अकाउंटवर पण मिळेल, किंवा मी प्रवीण सरांना शेअर करतो. अजून काय बुक लिस्ट काय ती कॉमन आहे जगात, त्याच्यात काय असं नाही. तुम्हाला असं काही इन्साइट्स पाहिजे, तुम्हाला काही वेगळी स्ट्रॅटेजी पाहिजे ते सांगा, बाकी तर हे फार मीडिओकर आहे. Sir, can you tell about sociology? How to study and what will be its benefit? बेनिफिट ऑफ व्हॉट? Sir, sociology. ये सोशलॉजीचा बेनिफिट जो चल नहीं रहा है, क्या कल उसमें देखना. हाँ, कप में वो एक सोशियोलॉजी इग्नू पासून वाचायचं. ESO 13 नावाचं एक बुकलेट आहे सोशियोलॉजीचा, सोशियोलॉजिकल थॉट, ज्याच्यामध्ये सगळे सोशियोलॉजिकल थिंकर वाचायचे. त्यानंतर ऑरेंज कलरचा हरलंबस आहे. ऑरेंज कलरचा हरलंबस मधून सोशियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह या सगळ्या गोष्टी वाचायच्या. त्यानंतर नितीन सिंग गाणे सरांचं एक पुस्तक आहे, सांगवान सरांचं एक पुस्तक आहे इसेन्शियल सोशियोलॉजी. त्या पुस्तकाबद्दल सगळे रिव्हिजन करायचे सिलेबस. सेम पॅटर्न पेपर 2 ला लावायचा. पेपर 2 साठी 2 महत्वाचे पुस्तक आहेत. एक म्हणजे नदीम हसनेंचं पुस्तक आहे इंडियन सोसायटी अँड कल्चर बाय नदीम हसनेन, आणि दुसरं म्हणजे मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रेडिशन बाय योगेंद्र सिंग. हे 2 पुस्तकं मस्ट आहे. बाकी नितीन सिंग आणि एक इग्नूचे MA चे एक बुकलेट आहे MSO 04 या बुकलेट मधून तुम्हाला जे पार्ट बी आहे सोशियोलॉजी पेपर 2 चा, तो तुमचा कव्हर होऊन जाईल. मी सोशियोलॉजीची पण बुक लिस्ट टाकणार आहे. आणि टॉपरच्या बुकलेट आहे तुम्हाला विजनला अवेलेबल, ज्या टॉपरच्या तुम्हाला सोशियोलॉजीच्या कॉपीज मिळतात ना, ते पण वाचा, छान आहे. सृष्टी देशमुख असेल किंवा खूप लोक आहेत जे टॉपर आहेत. या वर्षीचे टॉपर आहे जागृत यावासी, या सगळ्या लोकांच्या तुम्हाला टॉपर्स कॉपी मिळतील. त्यामधून शिका तुम्ही आन्सर रायटिंग कशी करायची, कशी डेव्हलप करायची. लक्षात घ्या मुला मुलींनो, आन्सर रायटिंग एका दिवसात जमत नाही. आन्सर रायटिंग कोणत्या स्टेजला करायची सुरू? ज्या दिवशी वाटेल का तुमचं फॉर्डर मटेरियल गोळा झालंय पूर्ण, त्या दिवशी. म्हणजे तुम्हाला रवंथ करता आलं पाहिजे. या स्टेज मध्ये गेल्यानंतर तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करायचं. ठीक आहे, अजून काही? म्हणजे जीएस ला पण तेच आहे, जोपर्यंत तुमचं एनसीईआरटी आणि स्टँडर्ड बुक वाचून होत नाही तोपर्यंत आन्सर रायटिंग करण्यात काही लॉजिक नाहीये. अजून काय डाऊट? पीएसआर साठी कोण आहे? पीएसआर साठी मी स्वतः काही असं केलेलं नाही, कारण माझं कधी ऑप्शनल नाही.
आपण प्रवीण सरांना सांगून एखादा PSI वाला विद्यार्थी सांगतो मी, प्रवीण सर तुम्हाला मी ज्या मुलाचा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल त्याचा नंबर देतो एखाद्या वेळेस, आणि त्याचा पण लेक्चर ठेवू शकता तुम्ही पॉलिटिकल सायन्स साठी. चालेल सर, नक्कीच. येस. पण शुभ्रा रंजन मॅमच्याच नोट्स सगळे लोक वापरतात तेवढं मला माहिती, दिल्लीमध्ये राहिल्यामुळे तेवढं नक्कीच माहिती. हे सगळे पोरं सर कुठं राहतात, हे जे आपले पार्टिसिपंट आहे कुठे, आपल्या जळगावच्या आसपासच राहतात का सगळे? नाही, हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील आहे. असं आहे ना, मला वाटलं आपले फक्त जवळचे तिकडचे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला एखाद दुसरा मुलगा. येऊन जातो का? अजून काय स्पेसिफिक अडचणी? जळगाव जिल्ह्यातल्या याच्यातले 5-7 मुलं आहेत. आणि लिंक लिमिटेड मुलांपर्यंत शेअर केलेली होती, म्हणजे जे UPSC दिलेले असतील किंवा देत असतील असं अगोदर. हा म्हणजे आणि असे आपण जनरल लिंक आपल्या दर संडेचे जनरल मीटिंग असते, तर ती लिंक जनरल टाकली जाते ग्रुपवर. तिला मग कोणी जॉईन होते, 7वी 8वी 10वी की जे नाही ते ग्रॅज्युएशन वाले. साक्षी सुरकरचा प्रश्न आहे, करंट वाचताना लिंक कसं करायचं? बघ बाई, करंट त्याच्यासाठी मेनचा सिलेबस आधी चांगला वाचून घे, GS 1 2 3 4. जोपर्यंत तुला मेनचा सिलेबस माहित नाही तोपर्यंत तुला इंटरलिंकिंग ॲबिलिटी येणार नाही. तुला माहिती इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे, प्रेशर ग्रुप आहे, SHG टॉपिक तुझ्या मेन्स मध्ये आहे, आणि जर कोणतेही द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस मध्ये त्याच्या रिलेटेड आर्टिकल आलं, तू लगेच त्यातली एखादी व्हॅल्यू ऍडिशनचा पॉईंट लिहून ठेवायचा. प्रिलिम्स मध्ये कोणत्या मिस्टेक अवॉइड करायचं तुम्हाला सांगितलं ना. अननेसेसरी क्वेश्चन अटेम्प्ट करायचे नाही, फार ओव्हर थिंकिंग करायची नाही, 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ कोणत्याच प्रश्नाला द्यायचा नाही, आणि जे प्रश्न येत नाही ते स्किप करायला शिकलं पाहिजे. आणि थोडं एक इंट्युशन बेस पेपर सॉल्व्ह करायचा असं इंट्युशन डेव्हलप झालं पाहिजे तुमचं. इतकं डीप रिडिंग झाली पाहिजे की 5-6 पुस्तकांची, की तुम्हाला एक अंदाज आला पाहिजे, डोळ्यासमोर आन्सर फ्लॅश झालं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रॅटेजी चांगली डेव्हलप करा. एक्स्ट्रीम स्टेटमेंट असतील, ओनली, ऑल, समटाइम्स अशा शब्दांवर लक्ष देऊन ते प्रश्न एलिमिनेट करायचे. चौथं म्हणजे जिथं फॅक्च्युअल डिटेल दिलाय, जसं आपण मागा ग्लोबल ओशन कमिशन काढलं किंवा एखादी फॅक्ट आली, ते तुम्हाला जमलंच पाहिजे, ते डिलीट निगेटिव्ह करता आलं पाहिजे. आता तुम्हाला कळलं न्यूयॉर्क डिक्लेरेशन फॉरेस्ट आहे बाबा, हे काही ग्लोबल लेवलचं नाही आहे, त्याच्यामध्ये याला हे लिगली बाइंडिंग असण्याचं काही रिझन नाही. असं कॉमन सेन्स डेव्हलप करा. तर ही परीक्षा आहे कॉन्फिडन्स, कॉमन सेन्स आणि इंट्युशनची. आता हे 3 शब्दांचा अर्थ ज्याला कळला तो पास होईल. नुसतं कळलाच नाही तर तो डेव्हलप करायचा. कॉन्फिडन्स स्वतःचा डेव्हलप कसा होईल? चांगला अभ्यास करून. इंट्युशन कसं डेव्हलप होईल? इन डेप्थ रिव्हिजन करून. आणि कॉमन सेन्स सांगायची गरज नाही. तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही किती सतर्क आहात, किती प्रसंग अवधान आहात म्हणजे असतं तुमच्यामध्ये, त्याच्यावरून तुमचं कॉमन सेन्स पण ठरतो. अजून काय डाऊट राहिला कोणाचा? काय प्रश्न अजून? मेन साठी एसएचा प्रॉब्लेम येतो तर कशामधून प्रॅक्टिस करावं लागेल? कोण आहे? स्नेहल पदवी. स्नेहल, एसएस साठी काय बुक वापरायची गरज नाही तुला. एसएस साठी मी एक जीएस कोर नावाच्या क्लासला आहे ना, तिथे थोडस एक स्ट्रॅटेजी शेअर केली. तो व्हिडिओ तुला अवेलेबल होऊन जाईल 1-2 दिवसानंतर, त्यात तू बघू शकतो. थोडस सिंपल गोष्ट बघा. आता यावर्षी एक साधा एसे होता, सोशल जस्टिस. सर ऐका जरा, एकदम सोपा एसे होता. म्हणजे उदाहरण काय ते काय म्हणताय? इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी विदाउट सोशल जस्टिस इज मिनिंगलेस, आणि सोशल जस्टिस विदाउट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी इज नॉट पॉसिबल. पहिलं काय? इकॉनॉमिक, तुम्ही खूप श्रीमंत आहे पण तुम्ही सामाजिक न्याय देत नाही तरी तो मिनिंगलेस आहे. म्हणजे मी धारावीचं उदाहरण दिलं. धारावी काय, मुंबईमध्ये एवढा पैसा आहे पण धारावीमध्ये अजूनही लोक गरीब परिस्थितीत राहतात. झालं तुमचा हा पहिला स्टेटमेंटचा फरक. दुसरं काय होतं? तुम्हाला सामाजिक न्याय पैशाशिवाय पण मिळू शकत नाही. तर मी कशाचं उदाहरण दिलं? हिवरे बाजार. हिवरे बाजारमध्ये लोकांनी पैसा पण कमावला पण तो सगळ्यांमध्ये समान पद्धतीने वाटला पण गेला. कळतंय तुम्हाला? हे स्टेटमेंट तुम्हाला फोडता आले पाहिजे आणि साधे साधे डे टू डे लाईफ मध्ये वाचले. हे दोन्ही उदाहरण तुम्हाला पण माहिती. आपण सगळे महाराष्ट्रातले आहोत. धारावी प्रत्येकाला मुंबईमध्ये मोठं स्लम आहे माहिती, आणि हिवरे बाजार हे मॉडेल विलेज आहे. पोपटराव पवारांचं जे गाव आहे ते आहेत. काय पाहिजे तुम्हाला? मॅगझिन कोणतं वाचलं पाहिजे? मॅगझिन विजन 365 किंवा विजन 360, एक मंथली असं विजनचं ना, विजन मंथली वाचलं पाहिजे. Hello, sir. येस.
सर मी कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये आहे. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दोंडाईच्या इथे ॲग्रिकल्चर BSc ऑनर्स इन ॲग्रिकल्चर करते. सो सर फर्स्ट इयरमध्ये म्हणजे असं जास्त वेळ नाही देता येते UPSCला. सो NCERT आणि स्टँडर्ड बुक्स याचं कॉम्बिनेशन करून वाचलं तर चालेल का? नाही, तसं करू नको. पहिल्यांदी तू फक्त NCERT पूर्ण कर सगळे आणि त्यानंतर स्टँडर्ड बुक वाच. कारण जशी तू सेकंड थर्ड इयरला जाशील तुझी अंडरस्टँडिंग कॅपॅबिलिटी पण वाढेल, तोपर्यंत तुझं फाउंडेशन पण स्ट्रॉंग असेल. तर हे मिक्सअप करू नको. पहिले बेसिक NCERT सगळे वाचून घे. ओके सर. सर आणि माझं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्येच आहे. सो ॲग्रिकल्चर ऑप्शनल हा कसा आहे? चांगला आहे. ओके सर. थँक यू सर. अजून काही स्पेसिफिक अडचण असं विचारा जरा कॉन्फिडेंटली. चांगलं वाटतं मला पण उत्तर द्यायला. मराठीतच बोलायचं तुम्हाला, असं काही इंग्लिशमध्ये बोलण्याचं बंधन पण नाही. हॅलो सर. यस. सर मी डिप्लोमा सेकंड इयरला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्यामध्ये. सर मी NCERT वाचायला स्टार्ट केलेलं आहे. माझं जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री हे 3 NCERT 6 to 12 वाचून झाल्या सर. पण मी अजून क्वेश्चन पेपर स्टडी नाही केले. मागच्या नको करू. अजून तुझी क्वेश्चन पेपर स्टडी करण्याची स्टेज नाही आली. असेच उरलेले सब्जेक्टचे करून घे आणि त्यानंतर मग काय कर, स्टँडर्ड बुक वाचायला सुरुवात कर आणि त्यानंतर मग क्वेश्चन बघ. लक्षात घ्या. सर मी लक्ष्मीकांत आणि आपली इंडियन आर्ट अँड कल्चर नितीन सिंघाने हे पण वाचून झालं सर माझं. पण ते आधी क्वेश्चन पेपर वाचायला हवे होते का हे विचारायचं होतं सर. आधी बुक वाचा आणि त्यानंतर क्वेश्चन पेपर बघा आणि त्यानंतर परत स्ट्रॅटेजी तुमची मॉडिफाय करा. असं काही कंपल्सरी नाही. ओके सर, थँक्यू. येस. सर NCERT वाचल्यानंतर त्यावर कंट्रोल येण्यासाठी किंवा कॉन्फिडन्स येण्यासाठी की आपले कॉन्सेप्ट्स क्लिअर झाले की नाही, तर पेपर सॉल्व्ह करायची गरज आहे का? नाही. NCERT वाचा. त्या बेसवर तुम्ही चांगलं पुस्तक वाचा. स्टँडर्ड, मग लक्ष्मीकांत वाचा, स्पेक्ट्रम वाचा, अजून इकॉनॉमिक्सचे वाचा आणि त्यानंतर मग तुम्ही करा. होल्ड सर. वगैरे काहीच नाही. हिस्ट्रीमध्ये NCERTच होल्ड आहे ऍक्च्युली. NCERT ज्याचे चांगले त्याला हिस्ट्रीचे तुम्ही एन्शियंट मिडिवल जे अवघड लोक म्हणतात त्या लोकांसाठी तुम्ही पुन्हा एकदा हे सांगितलेले बेसिक NCERT वाचा आणि मग मला येऊन सांगा की सर खरंच पेपर अवघड नव्हता. हॅलो हॅलो सर. सर. हा हा. सर मी 10 ऑक्टोबरला प्रिलिम्स दिली UPSC ची. तर सर ऑफिशियल आन्सर की किती दिवसात येते तरी? ऑफिशियल आन्सर की 1 वर्षानंतर येते. मग सर कसं समजेल की आपण अपेअर झालोय की नाही ते? त्याच्यावर काहीच पर्याय नाही बाई. मग डायरेक्ट मेन्सचा स्टडी केला तर चालेल का सर? करायलाच पाहिजे. आयडियली काय प्रिलिम तुम्ही पास हो नापास न हो कधीतरी प्रिलिम परत देणारच आहे. आणि हे असं थांबून काय फायदा होणार आहे तुम्हाला प्रिलिमचा विचार करायचा. 2-3 कीनं चेक केलं नाही झालं ठीक आहे बाबा, मेन्सला तयारी करा ना. ज्या लोकांना लई दुःख होतं ना बाबा आपण प्रिलिम नापास होतो त्यांनी स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, आज आपल्याला जर मेन्सचा पेपर दिला आपण पास होऊ शकतो का? मग त्यावेळेस तुम्ही दुःख व्यक्त करा. पण तुम्हाला माहिती तुम्हाला मेन्सचं एम पण लिहिता येत नाही आणि तुम्ही फरक उगाच दुःख व्यक्त करायचे का प्रिलिम पास होत नाही. चुकीचं आहे हे एकदम. एकदम प्रॉपर स्वतःला मेन्स ऑप्शनल लिहून बघा, GS सगळं लिहून टाका आणि त्यानंतर यार जर प्रिलिम नापास झाला तर मग दुःख होण्याची गरज आहे. पण तुम्ही जर एवढा चांगला अभ्यास केला तर प्रिलिम नापासच होणार नाही. आणि नुसते प्रिलिम पास होऊन पण काहीच उपयोग नाही. अगेन तुम्हाला माहिती प्रिलिम पास होऊन 10,000 पोरं मेन्स लिहिणार त्यातले 2,500 पास होतात. मग तुम्हाला त्या 7,500 मध्ये राहायचं का 2,500 मध्ये राहायचं हा तुमचा प्रश्न आहे. कळलं का तुम्हाला? त्याच्यामुळे लय दुःख म्हणून स्वतः असं ओढून नका घेऊ आता प्रिलिमच झाली नाही. ते दुःख कुरवळण्यामध्येच तुमचा इतका वेळ जातो का पुढची प्रिलिम निघून येते जाते बाबा तरी कळत नाही आपल्याला. असं नको व्हायला. नाही सर, वाटतंय प्रिलिम्स मी क्लिअर होईल असं. मग पण करायला पाहिजे. तुम्ही तर म्हणतो ऑफिशियल तुम्ही आन्सर कीचा थोडा प्रॉब्लेम होता. ऑफिशियल आन्सर की तुला माहिती का बाई CSE 2020 ची अजून आली का ऑफिशियल आन्सर की? काय आज डेट काय सांग मला. सर आज आता 18 ऑक्टोबर आहे. कधी एक्झाम झाली आठवते का तुला? 2020 ची 4 ऑक्टोबरला. हा मग आता की झालं की नाही वर्षाच्या वर आली काय? पण त्या आन्सर की त्याचं आपलं काय राहिलंय? काहीच अडलेलं नसतं बाई. ते हे हा उगाच अट्ठास करायचं नाही. UPSC फार वेगळ्या पद्धतीची परीक्षा आहे. ठीक आहे.
सर 2022 नियोजन कसं कसं करायचं म्हणजे सर सध्या एनसीआरटी चालू आहेत. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय सर. एज 24. सो मग त्या ह्याने कसं कसं नियोजन करू जरा सांगितलं तर बरं. नाही कळलं मला, पुन्हा एकदा. सर 2022 ची जी युपीएससी आहे तर त्याचं नियोजन म्हणजे कसं करू, अभ्यास कशा पद्धतीने फोकस करू. म्हणजे सध्या एनसीआरटी चालू आहेत सर माझं. ग्रॅज्युएशन झालंय सर. आता ज्याला 2200 एक्झाम द्यायची आहे ना त्यांनी हे करायला पाहिजे की बाबा मेन्स आपलं किती पूर्ण झालं, म्हणजे जीएस मेन्स असेल किंवा ऑप्शनल मेन्स असेल आपलं किती करून झालं हे. हॅलो सर. आवाज येतोय? हॅलो. हा सर आता येतोय. येस, ओके. तर ज्यांना पुढची प्रिलिम द्यायची 22 ला त्यांनी आता उरलेले 4 ते 5 महिने पहिले मेन्स पूर्ण करावी. परीक्षा फार अवघड आहे हे डोक्यातून काढून टाका. अभ्यास केला तर परीक्षा फार सोपी आहे. अभ्यास चांगल्या पद्धतीने करा. उगाच डॉनकी वर्क करू नका. स्मार्ट वर्क आहे. लक्ष्मीकांतच्या नोट्स काढायची गरज नाही, कारण ते पुस्तक स्वतःच नोट्स आहे. त्याच्यामुळं ते झेरॉक्स कॉपी करण्यापेक्षा बाबा आपण त्यातल्या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचा. ज्या गोष्टी लक्षात राहते त्याला चांगले अंडरलाईन करून ठेवा. 2-4 चांगल्या वेगवेगळ्या शाईचे पेन घ्या आणि त्यांना अंडरलाईन करत राहा. म्हणजे थोडा फरक पडतो त्यांना. अजून काय अडचण, कोणाचा राहिलाय प्रॉब्लेम अनरिझॉल्व्ड? बऱ्याच मुलांचे प्रश्न घेतले सर आपण. येस. जरी मुलं कमी होती पण प्रश्न बरेच आले. हा म्हणजे ज्यांनी एक्झाम दिली किंवा ज्याची इच्छा आहे तर ठीक आहे. मुलं कमी असल्याचा काही फरक पडत नाही. 10 मुलं सिरियस असलं तरी खूप झालं आपल्याला. आहेत याच्यातले 10 मुलं सिरियसच आहेत. अजून 4-5 मुलं काही जॉईन झाले नाहीत काही कारणास्तव. संपवायचं सर मग आता. येस सर, चालेल. ओके. थँक्यू. ऑल द बेस्ट एव्हरीवन. काही अडचणी असल्या तर सरां थ्रू कळवा. आम्ही तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूच. थँक्यू व्हेरी मच सर. ओके. सर वन लास्ट क्वेश्चन. हॅलो सर. हा सर फर्स्ट मेन्स ओरिएंटेड स्टडी चालू करू ना सर 2022 साठी. आणि सर देन 2 months सिसॅट आणि मग सर प्रिलिम्सचा टोटल क्वेश्चन पेपर सिक्वेन्स. हॅलो सर. थँक्यू सर. येस. हा बोला बोला. हा सर मी डिप्लोमाला आहे तर सर डिप्लोमा संपल्यानंतर लगेच क्लास लावला तर चालेल का सर? चालेल, काहीच अडचण नाही. वेळ तुमचं निवांत 2-3 वर्ष छान अभ्यास एन्जॉय करा मग. ओके सर. ओके, चालेल. थँक्यू सर. थँक्यू. व्हेरी येस मच सर. ऑल द बेस्ट एव्हरीवन. फॉर गायडिंग thoroughly about prelim, newspaper reading and current affair preparations. तुमच्या मार्गदर्शनातून UPSC प्रिलिम बद्दलच्या बऱ्याच शंकांचं निरसन झालं आणि पुढील एक्झामसाठी त्यांना या मार्गदर्शनाचा चांगल्या प्रकारे लाभ होईल. पुढच्या प्रयत्नात हे विद्यार्थी
झालेल्या चुका दुरुस्त करून योग्य प्रकारे पेपर सोडवतो. नक्कीच sir. विद्यार्थ्यांनी या परीक्षेला चांगल्या प्रकारे सामोरे जावे यासाठी अतिशय उपयुक्त टिप्स सांगितल्या. वेळात वेळ काढून तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. पुढील काळात युपीएससी मेन्सच्या एखाद्या पेपरच्या गायडन्स साठी उपलब्ध व्हाल अशी अपेक्षा बाळगतो. नक्कीच सर. थँक्यू वन्स अगेन सर. चालतंय सर. ओके चला, ऑल द बेस्ट. थँक्यू. मीटिंग इज ओव्हर नाउ. थँक्यू.